छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। यावर सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला हिंदू मुस्लिम पद्धतीनं खतपाणी घातलंय असं सपकाळ यांनी म्हटलंय। कोश्यारींनीही महाराजांबद्दल विकृत वक्तव्य केलं होतं, त्यांचाही पुतळा भाजपवाले जाळणार का असा सवाल सपकाळ यांनी विचारलाय। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत, किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय आहे का नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवा करताय? कशाला सारवा करताय? ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण आज शिवभक्त महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही। मला वाटतं तर शिवभक्त कान फोडतील या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचे। हर्षवर्धन सपकाळ यांचं श्रीमुख हे जोड्याने हाणलं पाहिजे। त्याला लोकांनी जोड्याने यांना हाणलं पाहिजे, नुसत्या चपला त्यांच्यावर फेकायला नाही पाहिजे। टिपू सुलतानांबद्दल एवढं प्रेम आहे तर आपल्या वडिलांच्या जागी त्यांनी टिपू सुलतानांचं नाव लावावं। तो पुण्यात काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आलं। सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली, ज्यात काँग्रेस कार्यकर्ता जखमी झालाय। आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही राजकीय नेत्याच्या कार्यालयावर दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेला नव्हता। दुर्दैवाने आज मात्र या ठिकाणी भाजपवाल्यांनी 6 महिन्यात हा दुसरा हल्ला केला। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे एक कार्यकर्ता आणि कार्यकर्ती जखमी झालेले आहेत। महापौर उघड्या डोळ्यांनी तमाशा बघत होते, त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती। त्यांच्या समोर या कार्यालयाच्या दरम्यान आवारातल्या गाड्या फोडण्यात येत होत्या, मात्र महापौरांनी मूक संमती दिली। त्याच्यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। या ठिकाणी कुणाच्या तरी मृत्यूला जबाबदार होण्याकरता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी राहील। काँग्रेसनी आज या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रदेश अध्यक्षांवरती पांघरून टाकण्याचं काम ते करतायत। काल त्यांनी जे विधान केलं त्या विधानावरती संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय। महाराष्ट्रातला प्रत्येक शिवभक्त हर्षवर्धन सपकाळांना विचारणारे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची अवलाद? ह्याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी किंवा या विषयाला कलाटणी देण्यासाठी आज त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरती दगडफेक केली। तो पुण्यात काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दगडफेकीचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। भाजप कार्यकर्त्यांना दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत।
पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यात विविध भागात आंदोलनं झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागपूरमध्येही हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध नोंदवण्यात आला। तर सोलापूरमध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी या वक्तव्याविरोधात करण्यात आली। मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे रयतेचे राजे राहिले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही। बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे। एकतर माननीय हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान। हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये। पुढच्या घडामोडीकडे आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा इशारा दिलाय। गुजरातच्या जगशे शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी असं संजय राऊत यांनी म्हटलंय। नार्वेकरांसमोर हाणामारी झाली। अलिबागच्या म्हात्रोळी गावातली ही घटना आहे। संजय राऊत यांच्याकडून हाणामारीचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला। घटनेशी संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। अलिबाग जमिनीच्या वादात संजय राऊतांनी आता जिक्षा शहा नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलंय। माझ्याकडे अजूनही व्हिडिओ आहेत। अलिबागमध्ये गुजरातच्या जिक्षा शहासाठी जमीन खरेदीची दलाली कोण करतंय, माझं तोंड उघडायला लावू नका असा थेट इशारा संजय राऊतांनी दिलाय। काल अलिबागच्या म्हात्रोळी गावात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सहकार्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली। आरोपांनुसार नार्वेकरांचा सहकारी शेतीचे मूळ मालक घरी नसताना त्यांची शेत जमीन मोजत होता। त्याच वेळेस जमिनीचे मूळ मालक आले आणि त्यानंतर नार्वेकरांसोबतच राडा झाला। जिक्षा शहा अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे आणि त्याची दलाली कोण करत होतं, अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे, माझं तोंड उघडायला लावू नका। अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल एवढं सांगतो। अहो संजय राऊत अलिबागचे किती सातबारे शेतकऱ्यांना फसवणूक करून तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतले हे एकदा बघा। राहुल नार्वेकर 2 शेतकऱ्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले होते। दोघांमधला वाद सोडवणं हा गुन्हा आहे का? त्यामुळं विनाकारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बदनामी करू नका। दरम्यान जे शेतकरी कालच्या व्हिडिओत चुकी तुमची आहे असं म्हणून नार्वेकरांना बोलत होते त्यापैकी एक शेतकरी आज या जमीन वादाशी नार्वेकरांचा काही संबंध नसून ते फक्त वाद मिटवायला आले होते असा दावा करतायत। जागा किती काढली सेजलच्या आणि माझ्या जमिनीच्या वादातून मोजणी करणाऱ्या त्यांच्यातून झालेला आहे आणि त्याच दरम्यान नार्वेकर साहेब इथून जात होते। त्यांचा या व्हिडिओ याच्याशी काही संबंध नाही। त्यांचा चुकून याचे फोटो आलेला आहे, त्याचा कोणी गैरवापर करू नये। व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव काय देवाणघेवाण झाली। मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे। माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे। मी परवा माझ्या शेत जमिनीवर जात असताना रस्त्यावर 2 शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला
आणि त्यानंतर माझ्या कामाला पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझं नाव त्या घटनेशी जोडू नये ही नम्र विनंती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचले. तलवारीला तलवार भिडणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल. ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरातून परखड मतं मांडली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असे हे निकाल लागले आहेत. लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपलीये काय? फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला हवं. निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायलाच हवी. ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रामध्ये टिकेल. जिल्हा परिषद निकालानंतर एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, भाजप आता 2029च्या तयारीला लागलाय आणि निवडणुकीचं बजेट आता तरी 25,000 कोटी इतकं ठरलंय. ते वाढेलही. हे मान्य केलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामधील खऱ्या शिवसेनेची पिछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिंदे यांचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठं नाही, तरीही प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. निवडणुकांना पैसा देईल आणि निवडणूक जिंकून देईल, त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होतीये. पुढच्या घडामोडीकडे तर नाईक यांना स्मृतिभ्रंश झालाय. माझ्या नादी लागू नका असं श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना आव्हान दिलंय. तर आमच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्यानं नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं असं म्हणत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. महायुतीत शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पुन्हा उफाळलाय. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या गणेश नाईक यांना खुलं आव्हान दिलं आहे. तुम्हाला जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यात उभं राहून दाखवा असं श्रीकांत शिंदे म्हणाले. यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत. त्यांनी जे आहे हे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी आहे भाषा करू नये. स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये ओपन चॅलेंज, जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील. दरम्यान 2 दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर बोट ठेवलं होतं. नवी मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनीही उत्तर दिलं. एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, त्याच्यामधनं कदाचित तुमचा TRP त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील. आणि एवढीच जर एलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना. आम्ही कसं म्हणतो, ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहे, त्याच्याबद्दल दुमत असलेलं काही कारण नाही. पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल तर थांबावं. बाकीचे सक्षम होत नाही. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेत जी लोकप्रियता ते स्वतःला समजतात, तो काय दिवा आहे ना, त्यातलं तेल संपलेलं आहे. आणि दिव्यातलं तेल जेव्हा संपतं तेव्हा तो फडफडतो. ती वाद तशी ते फडफडत आहे. त्यांचं वय झालेलं आहे. महायुतीतील 2 मोठ्या नेत्यांमधील भांडणावर संजय राऊत यांनी चांगली गोष्ट आहे असं म्हणत चिमटा काढलाय. असे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना गणेश नाईकांनी पुन्हा हल्लाबोल केलाय. चांगली गोष्ट आहे. सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं. उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसल्यानं बुधवारपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे
काल रात्री रुग्णालयातच थांबले होते. डॉक्टरांशी चर्चा करून उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले. उद्धव ठाकरेंचे लहान पुत्र तेजस ठाकरेंची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल रात्रभर उद्धव ठाकरे मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयामध्ये थांबलेले होते. तब्येत बिघडण्याचं कारण काय हे अद्याप समजू शकलं नसलं तरी बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. मात्र तेजस ठाकरे बुधवारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढचे 3-4 दिवस त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर शनिवारचा पूर्ण दिवस उद्धव ठाकरे रुग्णालयात थांबले होते. त्यामुळे तेजस ठाकरेंना नेमकं काय झालंय याबद्दलची चर्चा सुरू होती. मात्र आता प्रकृती ठीक असून लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. तेजस ठाकरे उद्धव ठाकरेंचे लहान पुत्र आहेत. ते राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असले तरी त्यांचा अधिकृतपणे राजकारणात प्रवेश झालेला नाहीये. वन्यजीव प्राण्यांचे संशोधक म्हणून तेजस ठाकरेंनी चांगली ओळख मिळवली आहे. खेकडे, साप, मासे, गोगलगाय यांच्या 60हून अधिक प्रजाती शोधण्याची नोंद तेजस ठाकरेंच्या नावे आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय. पंकजा मुंडेंवरील व्हिडिओ करू नको असं सांगितलं गेल्याचंही करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. तर धमकी देण्यापेक्षा काम करा असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. करुणा मुंडेंनी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी फोन करून शिवीगाळ केली आणि धमकी दिली असा आरोप त्यांचा आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंविरोधात व्हिडिओ बनवणं बंद कर, नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी दिल्याचं करुणा मुंडे म्हणाले. दरम्यान मला धमकावण्यापेक्षा काम करून दाखवा असं आव्हान करुणा मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिलंय. 2 दिवस अगोदर रात्री 12 वाजता मला पंकजा पालवेचे एक कार्यकर्त्याचा कॉल आला आणि मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणत होता की तू असं व्हिडिओ बनवू नका. पंकजाताईबद्दल, पंकजाताईने काही काम केले नाही त्याच्यासाठी त्याचा तू पर्दाफाश करू नको. धनंजय मुंडेवरती काय तू व्हिडिओ बनवू नको, बोलू नको. फक्त जातीपातीचा राजकारण करून स्वतःची पुऱ्या भाजून मोठे मोठे भ्रष्टाचार करणारे हे लोक. चिक्कीचा घोटाळा केला होता, मोबाईलचा घोटाळा केला होता. माझ्या नवऱ्याने मला सगळं सांगितलेलं आहे. बातमी क्रीडा विश्वातनं T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि बुमराहच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय व्होल्टेजचे सामना रंगणार आहे. एका बाजूला तगडी फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला तगडी गोलंदाजी असे समसमान बलाबल. ज्या सामन्यात फक्त धावांचा पाऊस पडत नाही तर काळजाचे ठोकेही चुकतात अशी लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. दोन्ही संघांनी विजयासाठी प्रतिष्ठाच नाही तर सर्वस्व पणाला लावलंय. कोलंबोतील प्रेमदासा मैदानावर होणाऱ्या या लढतीत खरी काटेकी टक्कर अपेक्षित आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होणार आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आणि यामध्ये भारतानं 7 सामने जिंकले तर पाक संघाला केवळ 1 सामना जिंकता आलाय. भारत पाकिस्तान लढत केव्हा झाल्यात पाहूयात. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यात भारत विजयी झाला. 2007 मध्येच दक्षिण आफ्रिकेमध्ये जो अंतिम सामना झाला त्यात भारत 5 धावांनी विजयी झाला. 2012 मध्ये कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारत 8 विकेट्सनं विजयी झाला. 2014 मध्ये मिरपूरमध्ये झालेल्या सामन्यात भारत 7 विकेट्सनं विजयी झाला. 2016 मध्ये कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात भारत 6 विकेट्सनं विजयी झाला. 2021 मध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तान 10 विकेट्सनं विजयी झाला. 2022 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात भारत 4 विकेट्सनं विजयी झाला. 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात भारत 6 धावांनी विजयी झाला. काही दिवसांपूर्वी बांगलादेश स्पर्धेबाहेर गेल्यानंतर पाकनेही भारत